नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आता घरातल्या सर्व लोकांना कळलेलं असतं आणि त्यामुळे घरातले सगळे आता त्यांच्यावरती चिडलेले असतात. फक्त पूर्णाजी अशी असते जी थोडीफार अर्जुन आणि सायलीची बाजू घेऊन बोलत असते. बाकी सगळेजण अर्जुन आणि सायलीवरती खूप जास्त चिडलेले असतात. इथे मधुभाऊंना सुद्धा काय बोलावं काही कळत नसतं. कारण दोघांचं लग्न हे खरं आहे असंच सगळ्यांना वाटत असतं. पण इथे दोघांनी हे लग्न फक्त एका वर्षासाठी केलेलं असतं हे सत्य जेव्हा सगळ्यांना कळतं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का हा बसलेला असतो. त्याच्यामुळे आता मधुभाऊसुद्धा सायलीच्या वतीने सगळ्यांची माफीच मागत असतात. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की झालं, एका वर्षाचं लग्न होतं ना तुमचं, तुम्ही हे लग्न का केलं, कशासाठी केलं, ही तुमची तुमची कारणं असतील, पण तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला सगळ्यांना फसवले. त्याच्यामुळे आता तुम्ही दोघेजण हे खोटे नवरा बायको आहात हे आता सिद्ध झाले. मग आता सायलीचं इथे काय काम? ती तर बाहेरचीच मुलगी आहे. कारण ती कधीच माझी सून नव्हती. कारण हे लग्नच खोटं होतं. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून डिव्होर्स पेपरवरती सुद्धा साईन केल्या होत्या. हे सत्य आम्हाला आता कळले आणि त्याच्यामुळे सायली आता या घरामध्ये राहू शकत नाही. तिचा काहीही संबंध नाही, असं कल्पना आता स्पष्टपणे बोलते. त्याच्यामुळे आता सायलीला लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता हे लग्न कायदेशीररित्या संपलेलं आहे. तेव्हा आता घर सोडून निघून जा, असं सांगण्यात आल्यानंतर सायली मधुभाऊंबरोबर जायला तयार तर होते. मात्र इथे अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो. कारण अर्जुनला सायली त्याच्या आयुष्यामध्ये आता कायमस्वरूपी हवी असते. अर्जुन सायलीचं एकमेकांवरती खूप प्रेम असतं, पण सायली अर्जुनचं कुणी ऐकून घ्यायला तयार नसतं. तेव्हा इथे सायली आता घर सोडून जाताना आपली बॅग पॅक करत असते. ती म्हणते की ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा जर हाच निर्णय असेल, तुम्हाला सगळ्यांना जर माझं ऐकायचंच नसेल तर मी जाते. तेव्हा मात्र इथे अर्जुन म्हणतो की सायली जर हे घर सोडून गेली किंवा मला सोडून गेली तर मी माझा जीवसुद्धा द्यायला मागे पुढे विचार करणार नाही. माझ्या जीवाचं मी काहीतरी बरं वाईट करून घेईन, असं अर्जुन आता सगळ्यांसमोर बोलतो. त्यामुळे आता अर्जुन असं बोलल्यानंतर प्रियाचा तर प्लॅन फ्लॉप झालेला असतो. पण इथे आता प्रतिमाला मात्र सायली आणि अर्जुनची अवस्था बघवत नाही आणि ती आता मध्यस्थी करून कल्पनाला समजावते आणि सायलीला आता घरीच थांबून घेते. तर इथे आता सायली आणि अर्जुन हे दोघेजण एकमेकांना सोडून अजिबात राहायला तयार नसतात. हे प्रतिमाच्या लक्षात आल्यामुळे आता ती कशा पद्धतीने कल्पनाला समजावते आणि इथे अर्जुन सायलीची बाजू मांडते. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रियाच्या आणि अस्मिताच्या कारस्थानामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर भेटलेले असतात. कल्पनाच्या हातामध्ये जातात आणि जेव्हा अर्जुन सायली आपल्या मनातल्या भावना एकमेकांना सांगायला बाहेर जातात तोपर्यंत घरामध्ये वादळ आलेलं असतं. जेव्हा अर्जुन सायली घरी येतात तेव्हा कल्पना अर्जुनच्या कानाखाली देते आणि म्हणते की तुमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, खूप प्रेम तर आहे. तेव्हा कल्पना म्हणते तुमच्या खोट्या लग्नासारखंच आहे का ते? तेव्हा अर्जुन म्हणतो मामा तू हे काय बोलतेस? तेव्हा कल्पना म्हणते की हे बघ आणि त्याच्या अंगावरती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फेकून देते आणि म्हणत असते की तुमचं हे खोटं लग्न आमच्या आता लक्षात आलेलं आहे. तुम्ही दोघांनी मिळून आमची फसवणूक केलीत. तेव्हा इथे अर्जुनच्या थोबाडीत दिल्यानंतर सायली कल्पनाला म्हणते की आई हे तुम्ही काय करताय? तेव्हा कल्पना म्हणते की बाहेरच्या माणसांशी मला बोलायला आवडत नाही आणि तुझ्याशी माझा काही संबंध नाहीच गं. पण अर्जुन तू तर माझा मुलगा होतास ना, तू सुद्धा मला अंधारात ठेवलंस, तू सुद्धा मला फसवलंस. तुम्ही हे खोटं खोटं लग्न केलं आणि हा खोटा खोटा संसार आमच्या भावनांशी खेळायला तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणते बघितलंत मामी, मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगायला गेले होते की यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, तेव्हा पूर्णाजीने माझ्याच थोबाडीत दिली होती आणि या घरामध्ये मला येण्यासाठी बंदीसुद्धा घातली होती. तेव्हा इथे आता कल्पना म्हणते की त्यावेळेलाच तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला असता तर बरं झालं असतं. पण आता प्रियाचं कारस्थान हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं नसलं तरीसुद्धा सायली अर्जुनच्या आलेलं असतं. हे कारस्थान दुसरं तिसरं कुणाचं नाही तर प्रियाचंच आहे. त्यामुळे इथे अर्जुन सायली आता तिच्याकडे रागाने बघतच असतात. त्यामुळे इथे अस्मितासुद्धा आता खाली बघायला लागते कारण तिनेसुद्धा तिला तिच्या या प्लॅनमध्ये मदत केलेली असते. अर्जुन म्हणतो की मम्मा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे ना. तेव्हा कल्पना म्हणते मला आता काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तुमचं हे लग्न खोटं खोटं आहे आणि आम्हाला ते कळलं आहे. एका वर्षापुरतं तुमचं लग्न होतं, त्याच्यामुळे आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे. मधुभाऊसुद्धा निर्दोष सिद्ध झालेत. त्यांना जामिनावरती का होईना तू बाहेर काढलेस ना, त्यांची केस तू बाहेरून लढशील. पण आता या मुलीचं आपल्या घरामध्ये काही काम नाही आहे.
आता मधुभाऊसुद्धा इथे आहेत आणि कुसुमताईसुद्धा. त्याच्यामुळे सायलीला आता त्यांच्याबरोबर इथून निघून जाऊ दे, कारण ती आपल्या घरची सून नाही आहे. मग ती आपल्या घरामध्ये का राहील आणि तुझ्या रूममध्ये सुद्धा. त्याच्यामुळे आता सायली मधुभाऊंबरोबर निघून गेली तरीसुद्धा काही हरकत नाही आहे. तिला दरवाजा उघडा आहे. त्यानंतरलाही ते सायली म्हणते, आई एकदा ऐकून तरी घ्या ना. तरीसुद्धा इथे कल्पना काही ऐकायला तयार नसते. अर्जुन म्हणतो की हो, त्यावेळेला आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला होता, पण आता आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि मला सायली माझ्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी हवी आहे, माझी बायको म्हणून. तर इथे कल्पना म्हणत असते की खोटं बोलू नकोस आता तू, बाजू सावरण्यासाठी अजिबात खोटं बोलायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मी खोटं नाही बोलत आहे मम्मा, प्लीज मला समजून घे. माझा लग्नावरती विश्वास नव्हता, पण सायलीबरोबर मी 1 वर्षासाठी का होईना पण लग्न केलं. पण मला नाती गोती, माणुसकी आणि एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, प्रेम हे सगळं मला कळलं आणि मला आता माझी जोडीदार म्हणून मला सायली कायमस्वरूपी माझ्याबरोबर हवी आहे. तिच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत. प्लीज तू समजून घे. आता परिस्थिती तशी नाही आहे. आमच्या लग्नाला आता 2 वर्ष व्हायला आली. आम्ही खरंच दोघेजण नवरा बायको आहोत. तेव्हा सायली म्हणते, आई फक्त नावाला आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, नाहीतर मी पूर्ण मनाने हे नातं स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता. तुमच्याबरोबरची माझी नाती खोटी नव्हती. मी खरं सांगते, तुम्ही सगळेजण माझी माणसं आहात. तेव्हा इथे आता कल्पना तरीसुद्धा काही ऐकायला तयार नसते. तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे, तुमची जर हीच इच्छा असेल तर मग मी हे घर सोडून मधुभाऊंबरोबर जायला तयार आहे. तुम्हाला सगळ्यांना दुखावून मी सुद्धा या घरामध्ये नाही राहू शकत. तेव्हा सायली आता रूममध्ये जाऊन आपल्या साड्या वगैरे, ड्रेस वगैरे पॅक करत असते. अर्जुन म्हणतो, नाही सायली, तू कुठेही जायचं नाही. मला माहिती आहे तुझंही माझ्यावरती प्रेम आहे आणि माझं तुझ्यावरती. या लोकांचा विश्वास बसत नाही आहे म्हणून काय आपण एकमेकांपासून वेगळं राहायचं का? म्हणजे यांचा आपल्या प्रेमावरती विश्वास नाही, पण त्या कागदाच्या तुकड्यावरती विश्वास आहे. तेव्हा इथे प्रतिमा आता विचार करते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, जर सायली घर सोडून गेलीस ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन, नाहीतर चल मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. सायली म्हणते, सर असं करू नका. तुम्ही माझ्याबरोबर कुठे येताय? हे तुमचं घर आहे. आपल्यामुळे माणसं दुखावली गेली. तुम्ही प्लीज त्यांना सांभाळून घ्या. त्यांना आपली बाजू पटवून द्या. तुम्हाला पण हे मान्य आहे ना की आपली चुकी झाली आहे की नाही आपल्या चुकी? आपण त्यांच्याशी खोटं बोललो म्हणून ते लोक हर्ट झालेत आपल्यामुळे. मग आता आपल्या माणसांना आपण समजू नको का घ्यायला? त्यांचा विश्वासघात झाला आहे म्हणून सगळेजण आपल्यावरती चिडलेत. आता त्यांचा हा विश्वास परत मिळवणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या माणसांना सोडून कुठेही माझ्याबरोबर यायचं नाही आहे. मी कुसुमताईच्या इथे जाते. मी, मधुभाऊ आणि कुसुमताई आम्ही तिघंजणं राहू. तुम्ही नका माझी काळजी करू. तेव्हा सायली जात असताना अर्जुन आता खूपच जास्त रेसलेस होतो, खूपच जास्त पॅनिक होतो. काय करावं त्याला काही कळत नसतं. अर्जुन म्हणतो, मम्मा प्लीज प्लीज तू सायलीला थांबव. सायलीवरती माझं खरंच प्रेम आहे. आमच्या दोघांचं अगं लिगली लग्न झालं आहे, तरीसुद्धा इथे कुणीही आता काही बोलत नसतं. तेव्हा प्रतिमा म्हणते, हे बघ कल्पना, मी तुला फक्त एवढंच सांगेन, त्या कागदाच्या तुकड्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा अर्जुनच्या डोळ्यातील अश्रूंवरती विश्वास ठेव. सायलीच्या डोळ्यातील अश्रूंवरती विश्वास ठेव. मान्य आहे की त्यांचं चुकलं, पण आता आपल्या मुलांना आपणच समजून घ्यायला हवंय ना. त्यांच्या चुका आपणच पोटात घ्यायला हव्यात. आता तन्वीचं किती वेळा चुकलंय तू सांग बरं. तन्वीने अर्जुन सायलीला वेगळं करण्यासाठी किती प्रयत्न केले, तरीसुद्धा आपण तिला माफ केलं ना. आई वडील म्हणून आम्ही तिच्या चुका पोटात घेतल्या. त्याचबरोबर पूर्णाजीने सुद्धा तिला माफ केलं. तुम्ही सगळ्यांनी तिला माफ केलं आणि या घरामध्ये येण्याची परवानगीसुद्धा दिली. मग अर्जुन सायली ही सुद्धा आपलीच मुलं आहेत. याआधी अर्जुन सायली यांनी कधी तुमच्याशी काही खोटं बोलले का? तुमच्यापासून काही लपवलं आहे का? अजिबातच नाही. मग ह्या वेळेला त्यांनी असं का केलं हे आपण समजून घेऊया ना. याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. ते कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया. आणि कारण कुठलंही असू दे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांनी कुठल्याही अर्थी केलं असलं तरीसुद्धा आता त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि ते दोघे एकमेकांशिवाय नाही राहू शकत. अर्जुनची अवस्था बघ. अर्जुन तर म्हणतोय की जर सायली गेली तर तो जीवाचं बरं वाईट करेल. सायली म्हणत असते की सर तुम्ही असं काही बोलायचं नाही आहे. कळलं? तुमचा जीव माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि आपल्या घरातील सर्व लोकांसाठी तुम्ही किती जास्त महत्त्वाचे आहात हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा तुम्ही अशी गोष्ट परत करायची नाही.
आपण दोघंजणं पुन्हा एकत्र येऊ, आपण सगळ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करू आणि एकत्र येऊ, असं सायली आता बोलत असते, अर्जुनला समजावत असते. अर्जुनने इथे सायलीचा पदर घट्ट पकडून ठेवलेला असतो. तो म्हणत असतो की सायली नको जाऊस. तरीसुद्धा इथे कल्पना आता सायलीकडे बघत असते, अर्जुनकडे बघत असते आणि काय करावं तिला काही कळत नसतं. तेव्हा इथे कल्पना आता खूप जास्त विचार केल्यानंतर प्रतिमाकडे बघायला लागते. प्रतिमा म्हणते, ऐक माझं, आपलीच मुलं आहेत, सायलीला थांबून घे, अर्जुनसाठी तरी थांबून घे, अर्जुनची अवस्था बघ. अगं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तुला मिळाले म्हणून तुला सत्य कळलं, नाहीतर त्या दोघांकडे बघून आपल्याला वाटलं तरी होतं का की त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. अगं खरे नवरा बायको एवढे चांगले राहणार नाही, एवढी एकमेकांची काळजी घेणार नाही तेवढे ते दोघंजणं एकमेकांची काळजी घेत होते. तू बघितलंस ना, जेव्हा सायलीवरती चाकूने हल्ला झाला होता, ती हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा अर्जुनची काय अवस्था झाली होती. तेव्हा तो त्या डॉक्टर लोकांजवळसुद्धा भांडत होता सायलीच्या जीवासाठी. मग ते सायलीवरचं प्रेम नाही आहे का अर्जुनचं? अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती खरोखर प्रेम आहे आणि त्या दोघांना, प्रेम करणाऱ्या दोन माणसांना आपण एकमेकांपासून वेगळं नाही केलं पाहिजे. ते दोघंजणं खोटं जरी बोलले असले पण कुणाचं नुकसान तर नाही केलं ना, त्यांनी कुणाला दुखावलं तर नाही ना. आता हे सत्य सगळ्यांना कळलं म्हणून आपण दुखावले गेलो, पण हे सत्य त्या दोघांना आपल्याला सांगायचं सुद्धा नव्हतं. ते दोघेजणं म्हणतायत ना की या पेपरला काही महत्त्व नाही आहे, कारण 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, आमच्या लग्नाला 2रं वर्ष चालू झालं आहे आणि आता आमच्या लेखी या कागदपत्रांना काही महत्त्व नाही आहे. मग आपण एवढा विचार का करायचा? आपण त्या दोघांना संधी देऊया आणि जर पुढे जाऊन आपल्याला काही वाटलं तर आपण त्यांना समजवायला आहोतच ना. तेव्हा इथे आता कल्पनाला प्रतिमाने समजवल्यानंतर ती म्हणते की ठीक आहे सायली, तू कुठेही जायचं नाही आहे, तू इथे राहा, अर्जुनसाठी तू इथे राहा, पण आता आमच्याशी तुझा काही संबंध नसणार आहे, असं रागाच्या भरात ती बोलत असते. पण पूर्णाजी म्हणत असते की तुमच्या दोघांचं एवढं एकमेकांवरती प्रेम आहे ना, ते सिद्ध करावं लागेल आणि ती आता आपल्या मतावरती ठाम असते. त्यानंतरला इथे आता सर्व लोकांनी अर्जुन सायलीला समजून घेण्याचं ठरवलेलं असतं. कल्पनाने सुद्धा सायलीला आता थोडंफार माफ करत घरामध्ये राहण्याची परवानगी दिलेली असते, कारण अर्जुन सायलीशिवाय राहणार नाही हे सगळ्यांनाच कळलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुनची परिस्थिती पाहता आणि इथे प्रतिमाने आता मध्यस्थी केल्यामुळे कल्पनाने आपला निर्णय बदललेला असतो आणि सायलीला घरामध्ये राहण्याची परवानगी ही दिलेली असते.